कोल्हापूर जिल्ह्यातील 13 नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी काल चुरशीनं 78% अधिक मतदान झालेलं आहे आणि हे मतदान झालेले सगळे ईव्हीएम मशीन्स त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत। मी आता आहे कागलमध्ये आणि कागल नगर परिषदेच्या फुले संकुलामध्ये हे सगळे ईव्हीएम मशीन्स आहेत ते स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो आपल्याला बघायला मिळतो। स्थानिक पोलीस त्याचबरोबर SRPFचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। आपण बघू शकतो कशा पद्धतीचा बंदोबस्त या सगळ्या स्ट्रॉंग रूम बाहेर आपल्याला बघायला मिळतोय। बंदूकधारी पोलीस असतील त्याचबरोबर स्थानिक पोलीस देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। हा सगळा परिसर जो आहे तो CCTVच्या निगराणीखाली ठेवण्यात आलेला आहे। कोणताही अनोळखी व्यक्ती या ठिकाणी परवानगीशिवाय येणार नाही याची खबरदारी देखील या सगळ्या पोलिसांकडून घेतली जात असल्याचं बघायला मिळतंय। खरं तर आज ही सगळी मतमोजणी होणार होती, मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर आता 21 तारखेपर्यंत ही मतमोजणी होणार नाही। त्यामुळे म्हणूनच पुढचे 15 ते 18 दिवस हे सगळे ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही प्रशासनावर असणार आहे आणि म्हणूनच आपण बघतो कशा पद्धतीची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात असल्याचं बघायला मिळतंय। अशाच पद्धतीची परिस्थिती 13ही नगरपालिकांच्या ठिकाणी ज्या ठिकाणी असे स्ट्रॉंग रूम करण्यात आले आहेत त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच आता 21 तारखेपर्यंत हे सगळे ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही प्रशासनावर असणार आहे आणि म्हणूनच या सगळ्या स्ट्रॉंग रूम बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त बघायला मिळतोय। म्हणजे सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कागल, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।